मित्रांनो, माकांका इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकणेरगाव. आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय झालेला आहे. मी त्या ग्रंथालयामधून हे पुस्तक घेतलेले आहे. या पुस्तकाचे नाव आहे चिंटू नावाचा कोल्हा. या पुस्तकाला लेखक नाही. या पुस्तकाची किंमत आहे फक्त 100 रुपये. मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे. या पुस्तकात खूप छान गोष्ट आहे. एक कोल्हा होता. ते खूप हुशार होता. एके दिवशी ते फिरत एका वावराकडे गेला आणि त्याला एक द्राक्षाचे झाड दिसले. मग त्या द्राक्षाला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मग तिकडून त्या झाडावर एक चिवताईचा घरटे बनेल होते. मग त्या घरट्यावर पिल्ले होते. मग त्या चिवताईने पाहिले की कोल्हा चढत आहे. मग ती चिवताई त्या झाडाजवळ गेली आणि त्याच्या लेकराला वाचवायला गेली. मग ते चढू लागला. मग चिवताईंनी त्याच्या पिल्ल्याला घेऊन बाजूला गेली आणि मग ते कोल्हा त्या द्राक्षाच्या झाडावर गेला आणि त्या द्राक्षाच्या झाडावर गेला आणि ते द्राक्ष त्याने तोडले. मग द्राक्ष तोडले आणि ते घेऊन गेला. मग त्याने ते द्राक्ष घेऊन त्याच्या खोपीत गेला. ते द्राक्ष खाऊ लागले. ते द्राक्ष खाल्ले की त्याला सण झोप आली. मग द्राक्ष खाल्ले की सण झोप आली आणि ते झाडावर गेला. डबल द्राक्ष तोडून आणले आणि डबल त्याच्या घरामध्ये गेला आणि ते द्राक्ष खाल्ले. द्राक्ष खाल्ल्यावर त्याला डबल झोप आली. मग तिसऱ्या दिवशी डबल त्या झाडावर गेले. त्या झाडावर तर काहीच नव्हते. मग त्या झाडावर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.